एक बातमी समोर येते। मुंबईतील टँकर चालकांच्या संपाचा आज दुसरा दिवस आहे। टँकर चालकांच्या संपामुळे मुंबईकरांचे मोठे हाल होत आहेत। अनेक भागांमध्ये वाढीव दर मोजूनही अपुरा पाणी पुरवठा होतोय। अनेक रहिवासी सोसायट्यांमध्ये पाण्याचा तुटवडा निर्माण झालाय। मुंबई शहरामध्ये अगोदरच 10% पाणी कपात, त्यात टँकर चालकांचा संप। मुंबईकर आता पाणी टंचाईने हैराण झालेले पाहायला मिळतात। सध्या मी मुंबई शहरातल्या दादर परिसरात उभी आहे आणि आपण जर बघितलं तर रस्त्यावर टँकर उभे असलेले पाहायला मिळतात। विशेष म्हणजे टँकर चालकांनी बेमुदत संप पुकारलेला आहे आणि आजचा हा दुसरा दिवस आहे। आपण जर पाहिलं तर टँकर चालकांनी हा जो संप पुकारलाय त्याच्यामुळे जे प्रकल्प आहेत किंवा हॉटेल आहेत, खाजगी रहिवासी आहेत, सोसायटी आहेत, यांना मात्र मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय। मुंबई महानगरपालिका असेल आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमांचं पालन करा असं सांगण्यात आलं होतं आणि त्या संदर्भात या टँकर चालकांना नोटिसा देखील बजावण्यात आलेल्या आहे आणि त्यांच्याच विरोधामध्ये या टँकर असोसिएशनकडून हा संप पुकारण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर मागच्या वर्षी देखील अशाच प्रकारचा संप पुकारण्यात आला होता, मात्र यावर तोडगा काढण्यात आला होता। आज देखील आपण पाहिलं तर संपाचा दुसरा दिवस आहे, मात्र आता हा बेमुदत संप पुकारण्यात आला असल्यामुळे किती दिवस हा संप अजून असाच चालू राहणार हे पाहणं महत्त्वाचं असलं तरी आज विशेष म्हणजे टँकर असोसिएशनचे अध्यक्ष आणि मुंबई महानगरपालिका असेल यांच्यासोबत बैठक 1 वाजता आयोजित केलेली आहे आणि या बैठकीमध्ये नेमका काय तोडगा निघतोय हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। मात्र मुंबई शहरामध्ये एकीकडे 10% पाणी कपात केलेली आहे तर दुसरीकडे टँकर चालक संपावर गेल्याने मुंबई शहरामध्ये नागरिकांची पाणी कोंडी झालेली पाहायला मिळते। कॅमेरामॅन सतीशसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।